सरकारने मात्र या शेतकऱ्यांना याचा काही फायदा होणार का आपण यांच्याशी जाणून घेऊ. काय सांगाल आज त्याबद्दल आपण समाधान आहे? नाही काहीच समाधान नाही. चुकीचा निर्णय घेतला तो. आज नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात प्यायला सुद्धा पाणी नाही आहे आणि कांदा निर्यात बंदी उठवली म्हणजे फक्त मतांसाठी केलंय राजकारण. आणि त्यांचा हा सरकारचा डाव आहे शेतकऱ्याला फसवण्याचा. मतं घ्यायचं. एकदा मतं घेतले 5 वर्षे शेतकऱ्यांनी किती आंदोलनं केले, किती मोर्चे काढले. आता कसं काय निर्णय घेता येते? ज्या वेळेला 8-8, 10-10 दिवस मार्केट बंद पाडले, लोकांनी रस्त्यावर आले, मोर्चे काढले, त्यावेळेला हे सरकार झोपलं होतं का? त्यावेळेला त्यांनी का निर्यात बंदी उठवली नाही? आज का उठवली? फक्त मतांसाठी, मतं घेण्यासाठी. हमाल मापारी या लोकांचा संप चालू आहे जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून. तो काय यांना मिटवता येत नाही. आज त्यांचं कोणाकडे लक्ष सुद्धा नाही आहे. फक्त प्यायला पाणी नाही याचा विचार करा. कारण कांदा निर्यात बंदी तर वेगळी गोष्ट आहे, पण आज प्यायला पाणी नाही. लोकांना प्यायच्या पाण्या वाचून मरता येते. पहिले पाण्याची सोय करा, नंतर निर्यात बंदीचा निर्णय घ्या म्हणा. किती कांदा आहे? चुकीचे निर्णय घेतात. फक्त मतांसाठी राजकारण करतात. चुकीची गोष्ट आहे. आम्हाला ते मान्य नाही आहे. आमच्याकडे खायला कांदा नाही, प्यायला पाणी नाही, तर काय ते निर्णय घेऊन काय फायदा आहे? ज्या वेळेला आमच्याकडे कांदे होते त्यावेळेला यांनी पाय देऊ शेतकरी मारले. काय निर्णय घेतला मला सांगा. शेतकऱ्यांसाठी काय केलं 10 वर्षामध्ये? त्यांनी कर्जमाफ केलं एखाद्या शेतकऱ्याचं? 10 वर्षात काय केलं मला सांगा ना. काहीच केलं नाही. त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी या सरकारवर या निर्णय जो घेतला तो चुकीचा घेतला. यावर आम्ही सगळे नाराज आहोत. अशी आमची विनंती सरकारला. हे इलेक्शन जवळ आलं म्हणून कांद्याची निर्यात त्यांनी वाढवली. कांदा फोडून खायलाच कांदा नाही आहे तो निर्यात कशी देणार? काय उपयोग? इलेक्शनसाठी लोक नाटक करू राहिले. आपण काय सांगाल बाबा, या निर्णयावर आपण समाधान आहेत का? कसलं समाधान राहणार? आज आमच्याकडे कांदाच नाही फोडून खायला, तर कसलं द्यायचं काय? ते निर्याती चालू केली, बंद केली. ज्यावेळेस आमच्याकडे कांदा होता चांदवड, नांदगाव, मालेगाव, येवला, या त्यावेळेस काय विचार नाही करू आमच्याकडे. आज असं काय या सरकारचं कसं आहे? मेलेल्या माणसाला चालन लावायचे. आता यांना मेलेल्या माणसाला चालन लावायचे आहे का काय यांचं? ज्या वेळेस आम्ही शेतकरी अक्षरशः रडवतो, आज शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळती नाही. हे म्हणते आजचे दिन. हे आजचे दिन आहे का? नोकरी नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना आज झूट देणे असं एकदम अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी. यांनी कसं केलं आता? लहान पोराला कसं रडायला लागलं, खुळखुळा वाजवायचा. ही पोलिसांनी केले. आता शेतकरी तेवढा अडणी आता राहिलेला नाहीये. त्यांना वाटतं आम्ही आता यांची दिशाभूल करू, निर्यात द्यायची, एक बाजून निर्यात शुल्क वेगळा ठेवायचा. हे चुकीचे धोरण आम्हाला अजिबात मान्य नाही. यावर चांदवड तालुक्यातील शेतकरी बहुत एकदम नाराज दिसत आहे. निर्यात बंदी उठून बी शेतकऱ्यांना काही याचा फायदा होणार नाही अशी या शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली. जय महाराजसाठी संतोष.